स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत 50 आंब्यांचे लोणचे. तर हे आंबे मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून असं कपड्यावरती वाळत ठेवलेले आहेत, म्हणजे याचं पाणी हडकून जायला पाहिजे, कोरडे व्हायला पाहिजेत आंबे. त्यासाठी हा आंबा मी स्वच्छ धुवून ह्या कपड्यावर पसरून ठेवलेला आहे. आता हा मी कट करून घेणार आहे लोणच्यासाठी. आता आंबे मी चिरून त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं, पूर्ण रात्रभर ठेवलं आणि त्याखाली एक असं बुट्टी ठेवली आणि जे खाली पाणी पडलेलं ते सगळं बाजूला केलं. आणि ह्या आंब्याच्या फोडी अशा सुकलेल्या आहेत. मी असं पूर्ण असं हडकत ठेवलेलं आहे, त्यांना पूर्ण त्याचं पाणी गेलेलं आहे. आता याचं आपण लोणचं तयार करूया. आता आपण लोणच्यासाठी मसाला बघूया. हे लाल तिखट आहे, 1 वाटीभर घेतलेलं आहे, मोठी वाटी. 2 वाटी साखर, हिंगपूड, ही मेथी भाजून बारीक केलेली आहे, हळदपूड, आणि ही मोहरीची डाळ आहे. ही 300 ग्रॅम डाळ आहे. हिला मी अशी गरम करून घेतलेली आहे, गरम करून अशी गार करून घेतलेली आहे. हे अर्धा किलो तेल आहे. तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. अर्धा किलो तेल मी हे कडकडीत गरम करून थंड करून घेतलेलं आहे. 1 किलो बारीक मीठ आणि हा केपरे लोणचे मसाला घेतलेला आहे मी. हा कैरीचा मसाला आहे. हा घातल्यानंतर आपल्याला धने, जिरे, बडीशेप वगैरे काही घालावी लागत नाही. हा मसाला पूर्ण पाकिट घालायचा आहे 50 आंब्यांसाठी. आता आपण लोणचं तयार करायला घेऊया. त्यासाठी आपण सगळं साहित्य एकत्र करायचं आहे. तर मी पहिल्यांदा मोहरीची डाळ घेणार आहे. ही थोडीशी गरम करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. गरम करून अशी गार करून घेतलेली आहे मी. याला तेलामध्ये वगैरे काही टाकायचं नाही आहे, कारण तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बारीक मीठ घालायचं आहे. मी या वाटीने 1.5 वाटी मीठ आंब्याच्या फोडींना लावून ठेवलेलं होतं. मीठ चवीनुसार घालायचं आहे. लोणचं टिकण्यासाठी मिठाची आवश्यकता असते. 50 आंब्यांसाठी 1 किलो मीठ बरोबर लागतं. तर मी काल 2 वाट्या म्हणजे 1.5 वाटी मीठ घातलेलं आहे. ते जवळजवळ पाऊण किलोपेक्षा जास्त होतं. आता मी यात 1.5 वाटी मीठ घातलेलं आहे. असे एकूण ही 3 वाट्या मीठ झालेलं आहे. आता ही 2 वाटी साखर आहे. साखर आवडीनुसार घाला. ज्यांना जास्त आवडत नसेल त्यांनी साखरेचं प्रमाण कमी ठेवा. मी हे 2 वाट्या गच्च भरून साखर घेतलेली आहे. आता ही मेथी मी भाजून बारीक वाटून घेतलेली आहे. ही पण यामध्ये मिक्स करायची आहे. हे पोहे खायचा 2 ते 2.5 चमचे मेथी आहे. मेथी घातल्यानंतर लोणचं खराब होत नाही. हळदपूड, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. मी मोठी ही 1 वाटी भरून घातलेलं आहे लाल तिखट. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता केपरीचा लोणचे मसाला घालायचा आहे यामध्येच. हे पूर्ण 1 पाकीट घालायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे मी ही रेसिपी. तुम्ही नक्की करून बघा. या लोणच्यामुळे तोंडाला खूप छान चव येते. आंब्याचं लोणचं तुम्ही करून बघा आणि हा मसाला वापरला की खूप छान लोणचं होतं. आता यामध्ये मी हिंगाची फोडणी केलेली आहे. एक छोटंसं पातेलं घेऊन त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून हिंगपूड टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे यामध्ये वतायचं आहे. आणि एकसारखं सगळीकडं लागायला पाहिजे हिंग.
अशा पद्धतीने हा लोणच्याचा मसाला पूर्ण तयार केलेला आहे. आता यामध्ये आपण गरम करून गार करून ठेवलेलं जे तेल होतं ते यामध्ये घालायचं आहे. अगदी सोपी कृती आहे ही. जर तुम्ही तेल नाही घालणार असाल तर थोडं घातलात तरी चालेल. एक वाटीभर पण तेल ह्याला चालतं. आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ज्या आंब्याच्या फोडी तयार करून ठेवलेल्या आहेत हळद मीठ लावून ते यामध्ये मिक्स करायचे. त्या मसाल्याची तुम्ही चव घेऊ शकता. म्हणजे मीठ आहे किंवा लाल तिखट कमी पडलेलं आहे तर तुम्ही हे वरून घालू शकता. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्या आंब्याच्या फोडी ज्या आहेत ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता ह्या आंब्याच्या फोडी घालूया यामध्ये. थोड्या थोड्या करून असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे आपण चमच्याऐवजी हाताने मिक्स केला तरी चालेल. व्यवस्थित लागला पाहिजे मसाला सगळीकडे. सगळ्या फोडी मी यामध्ये घालणार आहे थोड्या थोड्या करून. किंवा मी एका मोठ्या पातेल्यामध्ये सगळ्या फोडी आणि हा मसाला घालून एकजीव करून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळं कालवून घ्यायचं आहे. पन्नास आंब्यांसाठी 1 किलो मसाला, लाल तिखट 1 वाटी मोठी किंवा तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर 1.5 वाटी घातला तरी चालेल. आणि अर्धा किलो तेल. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. वर्षभर लोणच्याला काहीही होणार नाही. तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलात तरी चालेल. आता हा सगळा मसाला मिक्स झालेला आहे. मी हे एका पातेल्यामध्ये काढलेलं आहे कारण परातीमध्ये मिक्स झालेलं नाही. अगदी व्यवस्थित आणि चव छान झालेली आहे. मीठ साखर सगळं परफेक्ट प्रमाण आहे. तेवढंच वापरा तुम्ही. हे आंबे मी फोडलेले नाही आहेत विळतीने. अगदी कोई काढून केलेले आहेत हे आंबे. कोई काढून लोणचं केलेलं आहे कारण माझ्याकडं विळती नव्हती आंबे फोडण्यासाठी. मी आपल्या घरातल्या साध्या विळतीने आंबे हे कट करून घेतलेले आहेत. तर यासाठी करेक्ट 3 वाटी मीठ लागलेलं आहे. ही वाटी मोठी. 3 वाटी मीठ, 2 वाटी साखर आणि 1 वाटी लाल तिखट एवढंच वापरायचं आहे. आणि अर्धा किलो एशेल तेल किंवा मोहरीचं तेल घातलं तरी चालेल. अगदी करेक्ट लोणचं झालेलं आहे. हे लोणचं 1 वर्षभर टिकतं. काहीही होत नाही याला. तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलात तरी चालतं. तर ह्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.